आणि तो थेट जाऊयात सातारामध्ये शरद पवार सध्या बोलतात. राज्याच्या पार्लमेंटची बैठक घेतली आणि ज्या काही जागा आपण घेत होतो त्या सर्वांचा विचार केला. यावेळी निवडणूक 3 पक्षांना बरोबर घेऊन आपण निवडणूक आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याबरोबर काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, या सगळ्यांच्या वतीनं असं निवडणुकीला सामोरं जातोय. आणि एकंदर ज्या काही जागा आहेत या सगळ्या जागेच्या संदर्भात या तिन्ही पक्षांच्यामध्ये जवळपास एकूण झालेल्या याचा प्रत्यक्ष असं मैदानात उतरण्याची वेळ आली. सातत्याची चर्चा होत असताना अधिक सखोल चर्चा झाली. साताऱ्यामध्ये हा जिल्हा देशाचे नेते कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर सगळ्या जगाला दिला. राष्ट्रवादी सत्तेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आणि या जिल्ह्याच्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व चव्हाणसाहेबांच्या नंतर शिक्षण प्रेरण केलं, साधलेला गेला. त्यांच्यावर साधिक होते पक्षाची जबाबदारी इतका कसा निर्णय हा अत्यंत काळजीपूर्वक घेतला पाहिजे. गेले 2-3 लोकसभेला श्रीनिवास शासनाला आपण निवडून साचवली आणि त्यांची कामगिरी दिसली. आणि संसदेच्या बाहेर सुद्धा त्यांनी जे काही आणि त्यांची कामगिरी संसदेमध्ये चालू होती आणि त्याच्या भावनेने पूर्ण होते. यावेळेला काँग्रेसची होण्याची इच्छा होती की त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहावे. परंतु श्रीनिवास पाटील यांनी त्यांचे आरोग्याचे काही प्रश्न, स्वतंत्रची जे काही अडचण आणि त्यामुळे असा हा कार्यक्रम ही जबाबदारी मला घेऊन केलं अशा प्रकारची विरोध करायची. काँग्रेसचे म्हणण्याचे आणि काही सभासद यांनी श्रीनिवास पाटलांच्या वगैरे घेऊन गेलेला साधारणतः 4 ते 5 तास कंटिन्युअस चर्चा केली, विचार केलेला गेला. पण त्याची एकच भूमिका आहे की तिचं स्वतंत्र या मतदारांना न्याय देऊ शकत नसेल तर ही त्या जागा अडवण्याचा विचार असं नाही. पण मी जरी उभा झाले नाही तर स्वच्छ सांगेल आणि या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने जे जे काही करावं लागेल ते करण्यासाठी माझी तिचं स्वतंत्र या मतदारांना न्याय देऊ शकत नसेल तर ही त्या जागा अडवण्याचा विचार असं नाही. पण मी जरी उभा झाले नाही तर स्वच्छ सांगेल आणि या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने जे जे काही करावं लागेल ते करण्यासाठी माझी स्वतःची तयारी आहे. निवडणुकीचा प्रतिनिधित्व लोकसभेला हा अत्यंत अर्जाचा विचार केला आणि सगळ्यांनी हे 7 वर्षापूर्वी आग्रह केला. एकंदर शेवटी एका विशिष्ट वयामध्ये प्रश्न निर्माण झाले ते कामाला जोडल्या जायचं. श्रावणामध्ये काम करण्यामध्ये गरबड असते आणि त्यामुळे शेवटी नाही मिळालं इतका निसर्ग आणि त्याची इच्छा त्याची भूमिका मान्य केली. आणि ही जे करायचे होते ते पुन्हा आमच्या प्रश्न आला तेव्हा सातारा जिल्हा प्रेम करणारा जिल्हा मनापासून भाग्यवान जिल्हा आणि तुमच्यासारखे हजारो कार्यकर्ते कशाची अपेक्षा नव्हती. समाजकाराच्या विचारावर सध्या काम करणारे तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे.
आणि मी या ठिकाणी मुद्दा आहे यांच्या हाती आणि संसदीय मंडळ यांनी सांगितलं की सातारची जी शैली आहे ती 17 वर्षाची वेगळी होती आणि मग 1000 लोकांना मुंबईला येण्याच्या प्रत्येक तालुक्याच्या लोकांचं मत काय की लढून घेण्याच्यासाठी तिची वीज एकत्र झाली आणि मला आनंद आहे की तुमच्या प्रत्येक तालुक्याच्या सरकारने तुमची काही विचार झाला ही या ठिकाणी मागणी हा तुमच्या सगळ्यांचा जो विचार आहे तो 500 वर्गाच्या बैठकीच्या समोर येईल आणि नंतर 500 होईल याचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेईल. पण एका गोष्टीचा मला आनंद आहे की सगळ्या तालुक्याच्या सदस्यांच्या सहकार्याच्या चर्चेमध्ये त्यांनी साधारणच्या ज्या सूचना केल्या त्या पक्षाच्या हिताचा विचार करूनच केलेला एकापेक्षा अधिक काही सहकार्यांची नावाने माझे नाव सुचवलं काही लोकांनी सुचवलं त्या अज्ञान सुचवलं सगळ्या राज्याची जबाबदारी राज्या बाहेरची जबाबदारी या सगळ्यामध्ये मला अधिक लक्ष केंद्रित करण्याची पर्याय नाही आणि त्यामुळे ही जरी इच्छा असली तरी तिचा स्वीकार हा व्यक्तीकडे करता येत नाही परंतु ज्या काही सूचना लोकांनी केल्या त्याचा विचार आम्ही निश्चितपणाने असू आज उद्या दिवसाची नसतो हा करू आणि जे काही पक्षाचं धोरण ठरलेलं याची निवड केली त्या सगळ्यांना पुन्हा एकदा लोकांच्या टीम यशस्वी करण्याचं काम तुमच्या मात्र सगळ्यांचे त्याची चिकाटी करा अशा प्रकारचे विश्वास ठिकाणी बाळगतो तुमच्या मात्र सगळ्यांचे त्याची चिकाटी करा अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी बाळगतो तुम्हाला या ठिकाणी यावं लागलं तुम्ही एवढ्या छोट्या नव्हतीच नाही एवढ्या तर साताऱ्यामध्ये उदयनराजे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचा कोणता उमेदवार असणार या संदर्भात उत्सुकता आहे कारण श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचं कारण पुढे करत आपण ही निवडणूक लढणार नसल्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात असेल ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. माढा सातारा या मतदारसंघांमध्ये पवारांच्या बैठका सुरू आहे. श्रीनिवास पाटील यांनी ही निवडणूक लढवावी अशी पवारांची इच्छा होती. 3 पक्ष मिळून यंदा निवडणूक लढवत आहोत असे शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. मी मुद्दाम साताऱ्यामध्ये आलो आणि तुमच्याशी संवाद साधला. एकापेक्षा एक जण लढण्यास उत्सुक असल्याचं पवार यांनी म्हटलेलं आहे. काही जणांनी मलाही निवडणूक लढण्याचा आग्रह धरला असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.